हॅलो फ्रेंड्स, 7वी स्कॉलरशिप गणित या विषयासाठी वेगवेगळ्या घटकांवर आधारित काही सराव प्रश्न आपण सोडवतोय. त्यातला पुढचा आपला घटक आहे कोन. भूमितीमधील मूलभूत संबोध यामधील कोन या घटकावर याआधी एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे, ज्यामध्ये कोन या संकल्पनेवर आधारित काही प्रश्न आपण सोडवले. तोच घटक घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारित आणखी काही उदाहरणं सोडवू भाग 2 मध्ये. तर सुरुवात करूया ह्या भाग 2 मधल्या पहिल्या प्रश्नापासून. तर हा पहिला प्रश्न आहे, दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा तयार होणाऱ्या विरुद्ध कोनांची मापे 2x अधिक 65 आणि 7x वजा 10 आहेत. तर उरलेल्या कोनांची मापे प्रत्येकी किती अंश असतील? मग इथं प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार या पद्धतीने जर दोन रेषा एकमेकांना छेदत असतील तर तयार होणाऱ्या विरुद्ध कोनांच्या एकूण दोन जोड्या त्यातली एक जी जोडी आहे त्यांची मापं 2x अधिक 65 अंश आहे एका कोनाचं माप, आणि दुसऱ्या कोनाचं माप आहे 7x वजा 10 अंश. आता हे दोन विरुद्ध कोन असल्यामुळे ते एकरूप असणार, म्हणजेच हे गणितीय पद्धतीने आपण असं लिहू शकतो 2x अधिक 65 बरोबर 7x वजा 10. हे समीकरण सोडवू म्हणजे वजा 10 डाव्या बाजूला घेऊया, अधिक 10 होतील बरोबर 7x, आणि 2x उजव्या बाजूला घेतले तर वजा 2x होतील. 65 अधिक 10 म्हणजेच 75 बरोबर 7x वजा 2x 5x. मग x ची किंमत काढायला 5 आपण डाव्या बाजूला घेऊया, छेदात जातील बरोबर x. 5 न जर 75 ला भाग घालवला तर 15चा भाग जाईल, मग x ची किंमत 15 मिळाली. आता x ची किंमत जर 15 असेल तर या दोन्हीपैकी एका कुठल्या तरी कोणाचं माप आपण काढूया. समजा आपण 2x अधिक 65 या कोणाचं माप काढलं तर 2 गुणिले x म्हणजेच 2 गुणिले x ची किंमत 15 आपण काढली अधिक 65. 15 गुणिले 2 म्हणजेच 30 अधिक 65 उत्तर येईल 95. म्हणजे हा जो कोण आहे तो 95 अंश मापाचा आहे, म्हणजे त्याचा विरुद्ध कोण सुद्धा 95 अंश मापाचाच असणार आहे. आपल्याला विचारले उरलेल्या कोणांची प्रत्येकी माप, म्हणजे उरलेले कोण सुद्धा समोरासमोरचे कोण आहेत, विरुद्ध कोण आहेत, त्यामुळे त्यांची माप समानच असणार आहेत. त्यातल्या एका कुठल्या तरी कोणाचं माप आपण काढूया. आता त्याच्यासाठी 2x अधिक 65 हा कोण आणि हा कोण हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजे या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार. पैकी एक कोण 95 आहे, मग दुसरा काढायचा कसा तर 180 मधून 95 वजा करायचे, उत्तर येईल 85 अंश. म्हणजे हा कोण 85 अंश असेल त्याचा विरुद्ध कोण सुद्धा 85 अंशच असेल, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न आहे, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 पट आहे, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती? एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 पट आहे असं आपल्याला दिलेलं आहे. मग उलट जर अर्थ आपण असा घेतला तर त्या पूरक कोणाचं माप त्या कोणाच्या मापाच्या 5 पट असणार आहे. मग त्या कोणाचं माप समजा x अंश आपण घेतलं, तर कोणाचं माप समजा x अंश आहे, तर त्याचा पूरक कोण जो आहे तो त्याच्या 5 पट असणार आहे, म्हणजेच 5x. 5 पट काढायची म्हणजे त्याला 5 न गुणायचं. आता हे दोन्ही पूरक कोण आहेत, म्हणजे या दोन्हीच्या मापांची बेरीज, याचाच अर्थ x अधिक 5x 180 अंश येईल, कारण हे पूरक कोण आहेत म्हणजे या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असेल. मग 5x अधिक 1x म्हणजे 6x बरोबर 180. मग x ची किंमत काढायला 6 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील. 6 ने जर भाग घालवला तर 30 चा भाग जाईल, म्हणजेच x ची किंमत होईल 30 अंश. ही x ची किंमत आपल्याला मिळाली. आता या 30 अंश कोणाच्या कोटी कोणाचं माप विचारले. मग कोटी कोणाचं माप काढायचं म्हणजे तो जो कोण आपण काढलाय तो 90 अंशातून वजा करायचा, म्हणजे 90 वजा 30 उत्तर येईल 60 अंश. म्हणजे त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप असेल 60 अंश, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. एक शिरोबिंदू नसलेल्या दोन कोणांची मापे 35 अंश व 55 अंश आहेत, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ते कोण परस्परांचे कोटी कोण आहेत, ते कोण परस्परांचे संलग्न कोण आहेत, विरुद्ध कोण आहेत की पूरक कोण आहेत? आता हे पूरक कोण तर असणार नाहीत, कारण त्यांची बेरीज 180 व्हायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे काय आपलं उत्तर नाही. विरुद्ध कोण पण असू शकत नाहीत, कारण मग ते एकरूप असायला पाहिजे होते. आता आपल्या समोर दोन पर्याय राहिलेत, एक म्हणजे कोटी कोण आणि संलग्न कोण. आता इथं पहिल्या वाक्यात असं दिले की एकच शिरोबिंदू नसलेल्या, म्हणजे हे जे दोन कोण आहेत त्यांचे शिरोबिंदू वेगवेगळे आहेत. मग असं जर असेल तर ते संलग्न कोण सुद्धा असू शकत नाहीत, कारण संलग्न कोण असण्यासाठी त्यांचा सामायिक शिरोबिंदू असावा लागतो. म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा आपला याचं उत्तर होऊ शकत नाही. मग राहिला एकच पर्याय, पर्याय क्रमांक 1, ते परस्परांचे कोटी कोण आहेत. कोटी कोण असण्यासाठी फक्त एकच अट आहे, ती म्हणजे त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज असली पाहिजे. मग इथं 35 आणि 55
याचा अर्थ हे दोन कोन परस्परांचे कोटी कोण आहेत, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापांचे गुणोत्तर 8:3 आहेत, तर त्या कोनाचे त्याच्या पूरक कोनाशी गुणोत्तर किती? आता हा जो एक कोन आहे त्याच्यासाठी अक्षर घेऊया x. तो कोन जर x असेल तर त्याचा कोटी कोन काढायचा कसा? कोटी कोन याचा अर्थ दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश. मग x चा कोटी कोन काढायचा असेल तर तो कोन 90 मधून वजा करायचा, म्हणजे त्या कोनाचा कोटी कोन असणार 90 वजा x. त्याच पद्धतीनं पूरक कोन सुद्धा आपण त्या कोनाचा काढू शकतो. पूरक कोन काढण्यासाठी तो कोन म्हणजेच x 180 मधून वजा करायचा. आता या दोन्हींचं गुणोत्तर 8:3 दिले. यातला पूरक कोन हा मोठा असणार आहे, त्यामुळे ते अंशात घ्यायचं आणि छेदामध्ये कोटी कोन आहे 90 वजा x, ते छेदात घ्यायचं आणि हे गुणोत्तर 8:3 म्हणजेच 8/3 दिले. मग तिरकस गुणाकार करू. 3 न 180 वजा x ला गुणू बरोबर 8 न 90 वजा x ला गुणू. मग 3 न कंसाच्या आत गुणू. 180 गुणिले 3 540 वजा 3 गुणिले x म्हणजेच 3x. 8 गुणिले 9 72 म्हणजे 720 होईल, वजा 8 गुणिले x 8x. वजा 8x आपण डाव्या बाजूला घेऊया, अधिक 8x होईल आणि वजा 3x आहे तसेच बरोबर 720 उजव्या बाजूला आहे तसेच 540 आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 540 होतील. 8x वजा 3x म्हणजेच 5x आणि 720 वजा 540 उत्तर येईल 180. मग x ची किंमत काढायला 5 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील. 5 न जर 180 ला भाग घालवला 5 त्रिक 15, 3 शिल्लक राहील, 36 चा भाग जाईल म्हणजे x बरोबर 36 अंश. म्हणजे तो जो कोन आहे तो 36 अंश आहे. प्रश्न काय विचारले? त्या कोनाचे त्याच्या पूरक कोनाशी असलेले गुणोत्तर किती? मग तो कोन 36 अंश असेल तर त्याचा पूरक कोन काढायला आपल्याला तो कोन 180 मधून वजा करावा लागेल, म्हणजे 180 वजा 36 उत्तर 144 येईल. तर तो कोन 36 अंश, त्याचा पूरक कोन 144, या दोन्हींचं गुणोत्तर विचारले. आता गुणोत्तर कुणाचं कुणाशी विचारले तेही महत्वाचं आहे. त्या कोनाचं विचारले म्हणजे 36चं गुणोत्तर विचारले, त्यामुळे 36 अंशात घ्यायचे आणि कोणाशी विचारले तर पूरक कोनाशी, आणि पूरक कोन 144 आहे त्यामुळे तो छेदात घ्यायचा. या दोन्हींचं काढायचं गुणोत्तर. इथे 36 न जर भाग घालवला तर 36 एक्के 36 आणि 36 गुणिले 4 144. उत्तर येईल 1/4 म्हणजेच 1/4. हे आपलं उत्तर. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे, बरोबर 10:30 वाजता घड्याळातील दोन काट्यांमध्ये किती मापाचा कोन होईल? 180, 120, 130 की 135? आता याच्यासाठी 180 हे तर आपलं उत्तर असू शकत नाही, कारण तो मग सरळ कोन असतो आणि 10:30 वाजता सरळ कोन काय होत नाही, कारण 10:30 वाजता तास काटा जो आहे तो 10 आणि 11च्या मध्ये आणि मिनिट काटा 6 वर असणार आहे, त्यामुळे हा 180 तर होऊ शकत नाही. मग 3च पर्याय आपल्या समोर आहेत, 120, 130 की 135. यापैकी आपलं कुठलं तरी उत्तर असणार आहे. मग ते काढायचं कसं? तर ज्या वेळेला घड्याळामध्ये तास काटा किंवा मिनिट काटा 5 मिनिटाचा कालावधी कव्हर करतो त्यावेळेला 30 अंशाचा कोन होतो. मग 10:30 आणि 6 यांच्यामध्ये एकूण 5-5 मिनिटं किती वेळा येतात? म्हणजे 6 पासून 7 पर्यंत 5 मिनिटाचा एक गॅप, 8 पर्यंत आणखी एक, 9 पर्यंत आणखी, 10 पर्यंत आणखी एक, म्हणजे एकूण 5-5 मिनिटांचे 4 भाग होतील. 1, 2, 3, 4. मग 30 गुणिले 4 120 अंशाचा कोन होईलच, पण तो जो तास काटा आहे तो 10 आणि 11च्या बरोबर मध्ये आहे, त्यामुळं आणखी 30च्या निम्मे म्हणजे 15 आपल्याला त्यात मिळवावे लागतील, म्हणजे 120 अधिक 15 135 अंश मापाचा कोन होईल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करून विरुद्ध किरणांची जोडी ओळखा. आता याच्यामध्ये विरुद्ध किरण QT आणि QR हा आहे. मग आता QT आणि QR कुठे दिले आपल्याला? पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, आकृतीवरून x ची किंमत काढा. हा कोन जो आहे तो x अंशात आहे, त्याचं आपल्याला माप काढायचं आहे. मग आता त्या x अंश कोनाचं माप काढायचं आहे, म्हणजे हा पूर्ण कोन, पूर्ण त्याचं माप जे असणार आहे ते 360 अंश असणार आहे. मग त्यामधलं हे जे 3 कोन आहेत त्या तिन्हींची बेरीज करूया, म्हणजे 29 अंश, 37 अंश आणि 53 अंश. या सर्वांची जर बेरीज केली
7 आणि 3 10 19, 6 आणि 5 11, 119 येईल. आता 360 मधून पूर्ण वर्तुळाकार एक फेरी पूर्ण केल्यानंतर किंवा एक किरण पूर्ण फेरी करून पुन्हा आपल्या जागी आल्यानंतर 360 अंश मापाचा कोन होतो. मग ह्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 119 होते. 360 मधून 119 वजा करूया, उत्तर येईल 241 अंश. त्यामुळं हा जो एक्स कोन आहे तो असणार आहे 241 अंश, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, आकृतीत रेषा एल व एम परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात, तर वाय ची किंमत काढा. हा कोन वाय आहे. मग हा जो कोन 34 अंश दिलाय तो 34 अंश आणि वाय हे रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणजेच त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज असली पाहिजे 180 अंश. मग वाय अधिक 34 अंश बरोबर 180 अंश हे एक समीकरण आपण तयार करू. आता हे सोडवू. 34 अंश आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 34 अंश होतील, म्हणजेच वाय ची किंमत 180 वजा 34, उत्तर मिळेल 146 अंश. मग हे आपलं या प्रश्नाचं उत्तर वाय ची किंमत असेल 146, जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, एका कोनाच्या कोटिकोनाचा पूरक कोन 108 आहे, तर त्या कोनाचे माप काढा. आता इथं एका कोनाच्या कोटिकोनाचा पूरक कोन 108 आहे. मग 108 हा पूरक कोन आहे आणि हा कोणाचा पूरक कोन आहे, तर कोनाच्या कोटिकोनाचा. हे नीट इथं आपल्याला शब्द लक्षात ठेवावे लागतील. कोनाच्या कोटिकोनाचा हा पूरक कोन आहे. मग त्यावरून आपण त्या कोनाचा, जो कोन आपल्याला प्रश्नात विचारलाय, त्या कोनाचा कोटिकोन काढू शकतो. ते काढण्यासाठी हा जो पूरक कोन दिलाय 108 अंश, तो 180 मधून वजा करायचा, उत्तर येईल 72 अंश. आता 72 अंश पहिलाच पर्याय आपल्याला इथं दिसतोय, पण हे काय मिळालं आपल्याला, त्या कोनाचा कोटिकोन मिळालाय. आपल्याला विचारलंय तो कोन किती. हा जर कोटिकोन असेल तर तो कोन काढायला तो कोटिकोन 90 मधून वजा करायचं, म्हणजे 90 वजा 72 उत्तर येईल 18 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर हा पहिलाच पर्याय फसवा आपल्याला वाटतोय. त्यामुळं प्रश्नामध्ये नीट शब्द काय दिलेत, प्रश्नात काय विचारले, त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करून मग आपलं उत्तर फायनल करायचं. हा पुढचा प्रश्न, 40 अंश व 140 अंश मापाचे एकच शिरोबिंदू नसलेले कोन काढले, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. मग इथं एक कोन आहे ज्याचं माप 40 अंश आहे, दुसरा एक कोन आहे ज्याचं माप 140 अंश आहे, आणि या दोन्हीचे शिरोबिंदू वेगवेगळे आहेत असं प्रश्नात दिले. तर मग हे एकमेकांचे पूरक कोन आहेत का? आहेत, कारण या दोन्हीच्या मापांची बेरीज 180 अंश मिळते. त्यामुळे हे विधान सत्य आहे. आता हे पहिलंच विधान आपल्याला उत्तर मिळालं, पण पुढचेही 3 विधान आपल्याला चेक करावे लागतील. ते रेषीय जोडीतील कोन आहेत का? नाही. रेषीय जोडीतील कोन असण्यासाठी एक बाजू त्यात समान असावी लागते, जी इथं नाही. त्यामुळे हा काही पर्याय आपलं उत्तर होऊ शकत नाही. ते विरुद्ध कोन आहेत का? नाही, कारण विरुद्ध कोन एकरूप असतात, पण इथं माप वेगवेगळे आहेत. त्यामुळे तिसरा पर्याय सुद्धा नाही. हे संलग्न कोन सुद्धा होऊ शकत नाहीत, कारण त्याच्यामध्ये एक शिरोबिंदू समान असावा लागतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सुद्धा आपलं उत्तर होऊ शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न, मूळ कोनास दुभागले असता मिळणारे कोन प्रत्येकी 30 अंश आहेत, तर मूळ कोनाचा कोटिकोन किती. मग इथे एक मूळ कोन दिलाय, ज्याला दुभागला असता म्हणजे ज्याचे 2 समान भाग केले असता प्रत्येक कोन 30 अंश मापाचा मिळतोय. मग हे 2 लहान लहान कोन 30 अंश मापाचे असतील, तर हा पूर्ण मोठा कोन झाला 60 अंशाचा. आता विचारले असं की तो मूळ कोनाचा कोटिकोन किती. मग आता इथं मूळ कोन आपल्याला 60 मिळालाय, त्याचा कोटिकोन काढायचं म्हणजे तो 90 मधून वजा करायचा. मग 90 वजा 60 उत्तर येईल 30 अंश. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, बरोबर किती वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काट्यात 60 अंश मापाचा कोन होईल. 8 वाजता, 10 वाजता, 3 वाजता की 6 वाजता. त्यातला 6 वाजता तर असू शकत नाही, कारण 6 वाजता 180 अंश मापाचा कोन होतो. 3 वाजता सुद्धा असू शकत नाही, कारण तिथं काटकोन तयार होतो. 8 वाजता की 10 वाजता असा प्रश्न आहे. 8 वाजता सुद्धा असायचं असेल तर हा 90 अंशापेक्षा मोठा आहे, त्यामुळे हेही उत्तर नाही. त्यामुळं कुठलेही कॅल्क्युलेशन न करता सुद्धा आपण फक्त पर्याय एलिमिनेट करत जाऊन सुद्धा एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. जसं की याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हे उत्तर आपलं असू शकत नाही. मग राहिला एकच पर्याय, पर्याय क्रमांक 2. आता ते का तेही बघू. म्हणजे हे जर घड्याळ असेल तर 10 वाजता बरोबर हा जो तास काटा आहे तो 10 वर असेल आणि मिनिट काटा 12 वर असेल, तर याच्यामध्ये 5-5 मिनिटाचे 2 भाग येतात, म्हणजे 10, 11 आणि 12. तर 5 मिनिटाचा एक भाग म्हणजे 30 अंश.
दुसरा भाग म्हणजे 30 अंश. एकूण 30 अधिक 30 म्हणजेच 60 अंश. तर या दोन्हीच्या मध्ये म्हणजे तास काटा व मिनिट काटा याच्यामध्ये 60 अंश मापाचा कोन होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न 8:15 वाजता तास काटा व मिनिट काट्यातील कोन किती अंश मापाचा असेल. तर 8:15 वाजता तास काटा आणि मिनिट काटा कुठं असेल ते पहिला बघूया. जे इथं हे 6, 7, 8 तास काटा जो आहे तो 8च्या थोडंसं पुढं आणि 9च्या मध्ये असेल आणि मिनिट काटा त्यावर असणार आहे 3 वर. आता 3 पासून 4 पर्यंत, 4 पासून 5 पर्यंत 5-5 मिनिटाचे भाग किती मोजत जाऊ, हा कोण आपल्याला विचारला आहे तास काटा आणि मिनिट काट्यामधला. हा पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा, चौथा, 5वा 5 पूर्ण भाग होतील. मग एक 5 मिनिटाचा भाग म्हणजे 30 अंश. असे 5 भाग आहेत, त्यामुळे 30 ला 5 न गुणायचं 150 अंश होईल. आणि त्याच्या पुढं हा तास काटा पूर्ण हा जो भाग आहे त्याच्या 1/4 पट पूर्ण केलेला असेल, कारण 8:15 वाजलेले असतील. मग 30चे 1/4 भाग आपल्याला काढावा लागेल. मग 30चा 1/4 भाग काढायचा म्हणजे 30ला 1/4 न गुणायचं. 4 न इथं 30ला भागलं तर 4 7 28, 2 शिल्लक राहील. 2ला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह घेऊ, 20 होईल. 4 पंचे 20 म्हणजे 7.5 अंश होईल. म्हणजे हे पूर्ण 5-5 मिनिटाचे भाग हा कोण होईल 150 अधिक तो तास काटा आणखी थोडंसं म्हणजे 1/4 भाग पुढे गेलेला आहे 5 मिनिटाच्या एका भागाचा. त्यामुळे त्याचे 7.5 अंश या दोन्हीची बेरीज म्हणजेच 157.5 अंश इतका कोण त्यावेळेला तास काटा व मिनिट काट्यामध्ये असेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत रेषीय जोडीतील कोनाच्या एकूण किती जोड्या आहेत. तर रेषीय जोडीतील कोन तयार होण्यासाठी आपल्याला असे 2 कोन पाहिजेत ज्या 2 कोनाच्या मापांची बेरीज होईल 180 अंश. मग इथं ओसी मुळे हे 2 कोन रेषीय जोडीतील कोन मिळतात. त्याच पद्धतीनं ओळीमुळं आणखी एक जोडी मिळेल, ओळीमुळं आणखी, असे एकूण किरण 6 आहेत. त्यामुळे रेषीय जोडीतील कोनाच्या जोड्या सुद्धा 6च तयार होतील. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत संलग्न कोनांच्या किती जोड्या आहेत. 7, 15, 10 की 35. संलग्न कोन शोधायचे याचा अर्थ इथं काही रेषीय जोडीतील कोनांचा गुणधर्मासारखा कोणता गुणधर्म नाही. म्हणजे 2 कोनाच्या मापांची बेरीज 180 अंशच पाहिजे असं काही नाही. इथं फक्त त्याच्यामध्ये एक शिरोबिंदू समान पाहिजे. मग इथं जर बी हा शिरोबिंदू आपण घेतला तर ABP आणि PBQ ही एक जोडी तयार होईल. त्यानंतर ABP PBR ही दुसरी जोडी तयार होईल. ABP PBS ही तिसरी जोडी तयार होईल. आणि हे झाल्यानंतर आता पुढच्या वेळेला PBQ QBR, त्यानंतर PBQ QBS, पुन्हा PBQ QBT, पुन्हा PBQ QBC, अशा पद्धतीनं पुन्हा मोजत जायचं. असं प्रत्येक किरणासाठी मोजत गेलो तर एकूण कोनाच्या जोड्या तयार होतील 35. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4.